गवताळ प्रदेश हा तृणभक्षी प्राण्यांचा स्वर्गच. डौलदार काळवीट, ऐटदार चिंकारा आणि कुरंग कुळातील नीलगायींसाठी हा भूप्रदेश प्रामुख्याने ओळखला जातो. मात्र या प्राण्यांवर जगणारे मांसभक्षी सस्तन प्राणी देखील तितकेच महत्त्वाचे. यामधील एक प्राणी म्हणजे लांडगा आणि दुसरा खोकड. हेच प्राणी गवताळ प्रदेशामधील अन्न साखळी अबाधित ठेवतात. गवताळ अधिवासावर अवलंबून असणाऱ्या समाजाबरोबर सहजीवन करतात. लांडगा हा प्राणी आपल्या इथे महाराष्ट्रात माळरानांमध्ये आढळणारा हा प्राणी आहे आणि तो इथला एक एपेक्स प्रेडेटर आहे. म्हणजे सगळ्यात फूड चेन जी असते अन्नसाखळी ह्याच्या सगळ्यात टॉपला असणारा हा प्रेडेटर आहे. आणि त्याच्या मेनली नॅचरल प्रे जो आहे, जो इथे नैसर्गिक सापडतात, त्याच्यातमध्ये चिंकारा हरण जे आहे त्यांची शिकार करतो हा लांडगा. परत ससे ह्यांची शिकार करतो आणि इतर खाणे खातो. जसं की इथे काही बेरीज म्हणजे बोरं सापडतात काही वाईल्डमध्ये, तेही खातात. फ्रूट सापडतात ते खातात. लांडगा हा श्वान कुळातील प्राणी. जगात लांडग्यांच्या 4 प्रजाती सापडतात. त्याचा रंग तपकिरी किंवा तांबूस असतो. छाती आणि पोटाचा रंग राखाडी काळसर असून त्याचे वजन 25 किलोपर्यंत असते. लांब निमुळतं डोकं, उभट त्रिकोणी कान, केसाळ झुपकेदार शेपटी, बारीक पाय, ताकदवान पंजे आणि टोकदार नख ही त्याची शरीराची ठेवण. भारतात लांडग्यांची संख्या अंदाजे 2 ते 3 हजारांच्या घरात आहे. तर महाराष्ट्रात त्यांचे अधिवास क्षेत्र 40,114 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून त्यांची संख्या 400 एवढी गंभीर आहे. लांडगे हे जोडीने किंवा कळपाने राहतात. एका कळपामध्ये लांडग्यांची संख्या 6 ते 8च्या संख्येत असते. लांडग्यांचे प्रजननाचे काळ जो आहे तो सहसा हिवाळ्याच्या दिवसात असतो. ऑक्टोबर ते डिसेंबर ह्यामध्ये त्यांचं प्रजनन होतं आणि मग डिसेंबरच्या नंतर ते सहसा त्यांची पिल्लं असतात लहान. आणि ते पिल्लांचं ठिकाण सहसा जिथे जवळपास पाणी त्यांना सापडतं, ह्या माळरानात जिथे सहसा दुष्काळी भाग बरेच आहेत, जिथे कुठे पाणी असतं त्या जवळपास थोडंफार असतं त्यांचं डेनिंग साईड, ज्याला खोपी म्हणतात ते. आणि ही पिल्लं सहसा 3 ते 6 पिल्लं लांडगे घालतात दरवर्षी. एकदा त्यांचं प्रजनन होतं दरवर्षी. आणि ते 3 ते 6 पिल्लं हळूहळू काही महिन्यात, जसा थंडीनंतर उन्हाळा येतो, उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा येतो, तोपर्यंत पावसाळ्यापर्यंत सहसा हे सगळे पिल्लं त्या मोठ्या लांडग्यांच्या बरोबर असतात. धनगर हा गवताळ भूमी परिसंस्थेवर अवलंबून असणारा एक समाज. लांडगा हा त्यांच्या पशुधनाची शिकार करतो. त्यामुळे या प्राण्याविषयी त्यांच्या मनात अनेक मतमतांतरं आहेत. जिथं धनगर आहे तिथं लांडगा आहेच. जे आमचे वडील आहेत, वडील जे आमच्या वाणी असतात, त्यावेळेस लांडगे आणि धनगर ह्यांचं काहीतरी मिळतं जुळतं. म्हणजे आपल्याला एवढं आता ह्या पिढीला नाही सांगता येत. आणि आत्ताचे लांडगे कसे आहेत की बकऱ्याच्या शेजारून जरी गेले तरीसुद्धा बकऱ्या लगेच येत नाहीत. म्हणजे आता काय येत नाही तर त्यांना बाजूला खायला मिळते आता. म्हणजे जे पोल्ट्री फार्म झाले, हे झालं, त्या कोंबड्या बिंबड्या मिळतात, त्याच्यामुळे जास्त करून त्यांचं लक्ष तिकडंच असतं. आणि संध्याकाळचे जे लांडग्यांची आपल्याला भीती होती तीसुद्धा ह्याच्यामुळं कमी झाली, ह्या पोल्ट्रीमुळं. लांडगे जे वाड्यावर येणार होते, बकरं जे पळवून नेणार होते, ते जाळी तोडायचे. म्हणजे जे आपण दोरी लावतो जाळीला वर, आता त्या जाळीला दोरी आहे, ती दोरी करण्याची कात्रीगत की ती जाळी खाली पाडणार. खाली पडले की तो बकरं काढून न्यायचा. आणि बकरं काढून न्यायचा म्हणजे आपण उठसपर्यंत पळसपर्यंत तो गायब व्हायचा बकरं घेऊन. म्हणजे इतका चालाक होता तो. पण आता नाही राहिला तसा, पहिल्यासारखा लांडगा राहिलाच नाही आता. आता म्हणजे त्यांचं लक्ष येऊन जाऊन फक्त ते जी कोंबड्यांचे पोल्ट्री आहे तिकडंच. धनगरांना आता लांडग्यापासून भीतीच नाही.
खोकड हा देखील श्वान कुळातील प्राणी. तो गवताळ प्रदेश, खडकाळ जमिनी तर काही वेळा लागवडीच्या जमिनीत देखील भीळ करून राहतो. पळून जाण्याखेरीज त्याच्याकडे स्वसंरक्षणाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे पळताना झटकन वळून तो शत्रूला चकवा देतो. हिवाळ्यातील विणीच्या हंगामात नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ल बिळातच मोठी होतात. गवताळ प्रदेशांमधील या सस्तन प्राण्यांच्या संवर्धनासाठी द ग्रासलँड ट्रस्ट ही संस्था त्यांच्यावर विविध पद्धतीने अभ्यास करते. द ग्रासलँड ट्रस्ट हे सध्या 3 माध्यमातून काम करत आहे. पहिलं म्हणजे पॉलिसी ॲडव्होकसी, दुसरं रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्ट्स आणि तिसरं ॲक्शन प्रोजेक्ट्स. तर पॉलिसी ॲडव्होकसी ह्याच्या अंडर एट्री नावाची जी बँगलोरमधली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून आम्ही आत्ताच एक पॉलिसी ब्रीफ प्रकाशित केलं आहे आणि त्यामध्ये माळरानांचं संवर्धन हे का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आम्ही 3 विषयांवर फोकस करतो की माळरानांचं संवर्धन का केलं पाहिजे, तर कम्युनिटीसाठी, कार्बनसाठी आणि तिकडच्या बायोडायव्हर्सिटीसाठी. अधिवास नष्टता हे गवताळ प्रदेशातील मांसभक्षी सस्तन प्राण्यांच्या ऱ्हासाचे कारण आहेच. मात्र भटक्या कुत्र्यांमुळे खाद्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा हे देखील प्रमुख कारण आहे. आता रिसेंटली आमच्या लक्षात आले की जे मेलेली जनावरं ही लांडगे आणि तरस वगैरे वन्यप्राणी खात होते, आता त्या जनावरांवरसुद्धा भटकी कुत्रीसुद्धा खायला येतात. आणि जेव्हा ती टोळीने खायला येतात एखाद्या जनावरावर, त्यामुळे जे भटक्या कुत्र्यामध्ये मोस्टली जे कॅनन डिस्टेंपर व्हायरस आहे, जे रेबीज व्हायरस म्हणून आपल्याला माहिती असेल, तर या व्हायरसचं ट्रान्समिशन आता वन्य प्राण्यामध्ये व्हायला लागलं. आणि वन्य प्राण्यामध्ये याची इम्युनिटी फार कमी असल्यामुळे, याचं टॉलरन्स लेवल कमी असल्यामुळे वन्य प्राण्यांचा पूर्ण गटच्या गट जर या व्हायरसच्या संबंधात आला तर तो पूर्ण गट नाहीसा होऊन जातो, तो सगळा गट मरून जातो, तो सगळा टोळीच्या टोळी गायब होऊन जाते. आज लांडगे, तरस किंवा खोकड या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी फार कमी प्रयत्न होताना दिसत आहेत. गवताळ प्रदेशातील हे मांसभक्षी प्राणी मोठ्या संख्येने संरक्षित वनक्षेत्राबाहेर अधिवास करतात. या अधिवासाला कोणत्याही प्रकारे कायदेशीर संरक्षण नाही. त्यामुळे अशा अधिवासांना संरक्षण देणं हे आता महत्त्वाचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.